औरंगजेबाची कबर काढा असं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने म्हटलंय. त्यांनी तशी पत्रकार परिषद देखील घेतली आहे. ज्या जिल्ह्यामध्ये ही औरंगजेबाची कबर आहे ते पालकमंत्री आपल्यासोबत आहेत. सातत्यानं मागणी पुढे येते की ही कबर हटवा. शिवसेना म्हणून आणि पालकमंत्री म्हणून काय प्रतिक्रिया? नाही, आमची तर भूमिका, पक्षाची भूमिका हीच आहे की औरंगजेबाची कबर इथं नको आहे. कशासाठी पाहिजे? तो त्रास आम्हाला कशाला पाहिजे? एक राजा तिकडनं येतोय काय, इथलच्या हिंदूंचे मंदिरं पाडतोय काय, महिलांवर बलात्कार करतोय काय, अनेक लोकांना छेडतोय काय. अहो, संभाजी महाराज सारख्या महाराजांचे डोळे काढले, गरम सळ्या टाकून नखं काढली, 40 दिवस त्याला हलाल करून मारलं. त्यांची आठवण आम्हाला कशाला पाहिजे? कशासाठी पाहिजे ते औरंगजेब इथं तुम्हाला? म्हणून ती कबर काढावी, उखडून फेकावी, आणि ज्याला कुणाला प्रिय वाटत असेल त्यांनी घेऊन त्यांच्या घरात बसवावी, त्यांच्या कुठं जायचं घेऊन तिकडे घेऊन जावी. परंतु ती कबर आता आम्हाला या शहरात नको, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. ही कबर हटवा, नाही तर दुसरी बाबरी पाहायला मिळेल असा इशारा बजरंग दलाने दिला. लोकांचा उद्रेक आहे, लोक चिडलेले आहेत. आम्हाला इथं आता बीबीचा मकबरा पाहताय तुम्ही, प्रेमाची निशाणी, आम्ही त्याचं स्वागत करतो. परंतु ही नफरत आम्हाला कशाला? आम्हाला का जाणीव करून देता की ह्या औरंगजेबांनी ह्या आमच्या संभाजी महाराजला मारलंय, हे नेहमी आम्हाला त्या डोळ्याला का दाखवता तुम्ही? म्हणून ती निशाणीतून गेली एकदाची की आम्हाला त्यातून समाधान वाटेल. पण दानवे म्हणतात की ही इतिहास जपायचा असेल तर कबर ठेवली पाहिजे. आता त्यांना इतिहास जपायचे असेल तर ते मुसाला घेऊन मिरवणुकीमध्ये नाचतात, पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅल्या काढतात. त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी जाऊन तिथं पुष्पहार टाकावा, त्याला सलाम करावा, नमाज पडावी, हा त्यांचा विषय. परंतु आम्हाला हे औरंगजेबाची कबर इथं नको, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. धन्यवाद. हे होते संजय शिरसाट आणि त्यांची कबर हटवण्यावरची ही प्रतिक्रिया होती. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.